जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मी तर अक्षय बळे एस-पी-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व जणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण कॉपी केस स्टुडंट बाबत आपण माहिती घेणार आहोत. म्हणजे जे विद्यार्थी विद्यापीठाच्या परीक्षेत कॉपी केस ज्या अशा विद्यार्थ्यांवर झालेली आहे, तर या विद्यार्थ्यांनी नेमके पुढे काय करावं? यांना काय पनिशमेंट होते? म्हणजे काय शिक्षा होते? त्यांना सर्व पेपर पुन्हा द्यावे लागतात का? फी किती रुपये असते? अशा सर्व बाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हायला विसरू नका. कारण या सर्व बाबतची अद्ययावत माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनल तसेच यूट्यूब चॅनलला आपण देत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जे काही विद्यापीठाच्या परीक्षा आहे, त्याला सुरुवात झालेली आहे आणि या परीक्षेमध्ये स्क्वॉड अंतर्गत, तसे एक्स्टर्नल अंतर्गत किंवा वर्गातील ज्युनियर्स किंवा क्लासमधील जे काही ज्युनियर सुपरवायझर असतील, सीनियर सुपरवायझर असतील किंवा अन्य कुणाच्या माध्यमातून जर का आपल्यावर कॉपी केस झाली, म्हणजे आपण परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा काही गैरप्रकार करत असेल, म्हणजे कदाचित तुम्ही काही चिठ्ठी जवळ बाळगली असेल, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बाळगले असतील, मोबाईल जवळ ठेवलेला असेल, असे काही अपरिहार्य गोष्टी किंवा गैरप्रकार घडलेले असतील आणि हे कुणाच्या जर का निदर्शनास आले, तर अशा विद्यार्थ्यांवर कॉपी केस केली जाते. मग या विद्यार्थ्यांना विद्यापीठाअंतर्गत विद्यापीठाचा जो काही कायदा आहे, त्या अंतर्गत काही समस्येला त्याला सामोरं जावं लागतं. म्हणजे विद्यापीठ या कॉपी केस असणाऱ्या विद्यार्थ्यांची एक सेपरेट मीटिंग बोलवते. ती मीटिंग पुणे विद्यापीठातच होते. परीक्षा विभागाकडे हे कामकाज असतं आणि परीक्षा विभाग अशा विद्यार्थ्यांची काय करतं, एक मीटिंग बोलवतं आणि त्या मीटिंगला विद्यार्थ्यांना काय करावं लागतं, यावं लागतं. तर कॉपी केस झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी नेमके आता पुढे काय करावं? सपोज आपण गृहीत धरूया की एखाद्या विद्यार्थ्याला त्या सेमिस्टरमध्ये 6 विषयांची परीक्षा द्यायची आहे. तर 6 विषयांपैकी 4 विषय ऑलरेडी झालेले आहे आणि 5व्या दिवसाचा जो काही पेपर आहे तो सुरू झालेला आहे आणि 5व्या दिवसाच्या पेपरमध्ये पेपर चालू असताना स्क्वॉडकडून किंवा अन्य कुणाकडून कॉपी केस किंवा ती त्या विद्यार्थ्यावर कॉपी झाली किंवा त्या विद्यार्थ्यांनी कॉपी केली म्हणून त्याच्यावर कॉपी केस करण्यात आली. मग या विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं? राहिलेला जो काही पेपर आहे त्यांनी तो पेपर द्यायचाच आहे. बट काय होतं, की विद्यापीठांतर्गत सर्व ज्यावेळेस परीक्षा पार पाडल्या जातात, त्या परीक्षेनंतर विद्यापीठाच्या वेबसाईटवर अशा विद्यार्थ्यांच्या मीटिंगसाठी एक पत्र पब्लिश केलं जातं. ते पत्र तुम्हाला कुठे भेटतं ते बघूया. यासाठी तुम्ही काय करा, सगळ्यात अगोदर युनी पुणेच्या वेबसाईटवर जा. तिथे एक्झामिनेशन सेक्शन दिसेल त्यावरती क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल केल्यानंतर इथे स्टुडंट सेक्शनमध्ये शेवटी अनफेअर मीन्स किंवा कॉपी केस म्हणून एक तुम्हाला टॅब दिसेल. त्या टॅबवर तुम्ही क्लिक करा. आता बघा, इथे जे काही समोर दाखवलेल्या जे काही पी-डी-एफ्स आहेत किंवा जे काही मीटिंग्सबाबत नोटिफिकेशन्स आहे, हे इथे तुम्हाला परीक्षेचं इयर डिनोटेड करतं. जसं इथं मार्च-एप्रिल 2024च्या परीक्षा आहेत आणि त्याबाबतची सर्व जी काही कारवाई आहे, ती त्यांनी इथं वन बाय वन केलेली आहे. आता याच्या पुढच्या जर का ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या 24च्या परीक्षा असतील, तर त्या ठिकाणी ऑक्टोबर-नोव्हेंबर 24 येईल किंवा जे काही इयर असेल ते येईल आणि इथं मिनिट्स ऑफ मीटिंग असतील किंवा नोटीस ऑफ मीटिंग सगळ्यात अगोदर येते. ओके. सो आपण तुम्हाला एक सॅम्पल सुद्धा दाखवणार आहेत. इथं बघा, जसं नोटीस ऑफ मीटिंग ऑफ कॉपी केस ऑफ ह्युमॅनिटी. आता तुम्ही ज्या ब्रांचचे असताल त्या ब्रांचचे काय येतील इथे नावं येतील किंवा फॅकल्टीचे नावं येतील. जसं इथे कॉमर्स अँड मॅनेजमेंट आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यानंतर ह्युमॅनिटी आहे, नंतर इंटरडिसिप्लिनरी आहे. म्हणजे तुम्ही ज्या फॅकल्टीमध्ये तुम्ही शिकत आहात, त्या फॅकल्टी रिलेटेड इथे पनिशमेंट लिस्ट किंवा सॉरी, पहिल्यांदा अगोदर नोटीस ऑफ मीटिंग येते आणि त्याच्यानंतर तुम्ही मीटिंगला प्रेझेंट राहिले तर त्याच्यानंतर तुमची पनिशमेंट लिस्ट येत असते. तर आता बघा, आपण एक तुम्हाला मीटिंग्स ऑफ मिनिट जी काही आहे ती आपण तुम्हाला काय करूया, या ठिकाणी दाखवूया. ओके. सो या ठिकाणी बघा, मी एक मीटिंग काय केलेली आहे इथे, त्याचा एक जो काही नमुना आहे तो मला या ठिकाणी दाखवलेला आहे. बघा, इथे सगळ्यात अगोदर टॉप लेवलला इथे स्टुडंट कॉपी म्हणलेले आहे, एक्झामिनेशनचं नाव दिलेलं आहे. इथे ती डेट कधी, म्हणजे हे पत्र कधी जारी केलं त्याची माहिती दिलेली आहे. इथे सगळ्यात अगोदर टॉपला तुमचे नाव असतात. आता बघा, सपोज आपण गृहीत धरूया की 25 नोव्हेंबर पासून तर 10 डिसेंबर पर्यंत जे काही पेपर झालेले आहे आणि या पेपरमध्ये ज्याही वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या कॉपी केस झालेल्या आहे, या सर्व कॉपी केस झालेल्या विद्यार्थ्यांची फॅकल्टी वाईज काय केली जाते, लिस्ट बनवली जाते. म्हणजे कॉमर्सची लिस्ट बनवली तर कॉमर्सच्या म्हणजे या कालावधीमध्ये जे काही पेपर झाले त्याच्यात कुणी कुणी कॉपी केली, तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव त्या ठिकाणी येत असतं. ते इथे सब्जेक्ट वगैरे येतो की कॉपी केस वगैरे, नोटीस वगैरे. त्याच्यानंतर इथं
पूर्णपणे माहिती दिली जाते. "धिस इज अ इन्फॉर्म दॅट द युनिव्हर्सिटी हॅज रिसीव्ह अ रिपोर्ट ऑन अनफेअर मीन्स किंवा कॉपी केस रिसॉर्टेड बाय द ड्युरिंग द एक्झामिनेशन हेल्ड इन." मग ते कोणत्या एक्झाममध्ये झाली त्याची माहिती इथे येते आणि त्या संदर्भातली जी काही डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी येते. त्यामध्ये सगळ्यात अगोदर केस नंबर असतो. हा सगळ्यात महत्त्वाचा केस नंबर आहे. तो तुम्ही जपून ठेवा, कारण पनिशमेंटची लिस्ट येते त्याच्यावर फाईन भरायच्या वेळेस सुद्धा तुम्हाला काय करावं लागते, ही लिस्ट जपून ठेवावी लागते किंवा हा नंबर जपून ठेवावा लागतो. तुमची एक्झामिनेशन कोणती झाली, तुमचा सीट नंबर काय होता, सेंटर कोणतं होतं, सब्जेक्ट म्हणजे कोणत्या विषयात ती कॉपी केस पकडली, कधी पकडली, त्याच्यानंतर इथं कारण दिलं जातं. नेमकी काय कारण सापडलं, म्हणजे तुमच्याकडे मोबाईल सापडला, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस सापडले किंवा काही कागद सापडले, त्याची माहिती या ठिकाणी दिली जाते. आणि त्यांनी या ठिकाणी हा जो काही शेवटचा सेकंड लास्ट पॅराग्राफ आहे, या पॅराग्राफमध्ये तुमची मीटिंग कधी होणार आहे आणि किती वाजता होणार आहे, त्याच्या सर्व बाबतची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. बघा, "यू आर देअरफॉर आस्क्ड टू रिमेन प्रेझेंट बिफोर द सेड अनफेअर मीन्स कमिटी इन द युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन ऑफिस." म्हणजे युनी पुणेच्या एक्झामिन सेक्शनला ही मीटिंग होणार आहे. कधी होणार आहे? 24/9/2024. म्हणजे जी काही तारीख असेल ती तुम्हाला इथे मेन्शन केलेली जाईल. जसे की या ठिकाणी 18 तारखेचं पत्र काढलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की 24 तारखेपर्यंत तुम्ही 11 वाजेपर्यंत पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात जे काही कमिटी येणार आहे त्या कमिटी समोर तुम्हाला यायचं आहे. त्यांनी सांगितलं की येताना नेमकी काय आणायचं? अलोंग विथ युअर रिटन एक्सप्लेनेशन ॲज पर एन्क्लोज द फॉर्मॅट इन द शोकेस ऑफ नोटीस. ओके. एक तिथे एक फॉर्मॅट दिलेला आहे. त्या फॉर्मॅटचं एक रिटन एक्सप्लेनेशन तुम्हाला एका कागदावर लिहायचा आहे आणि तो कागद तुम्हाला प्रेझेंट करायचा आहे. अजून सोबत तुम्हाला काय करायचं आहे? तुमचे संबंधित परीक्षेचं हॉल तिकीट आणि कॉलेजचं आयडी कार्ड तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. आणि ही जी काही पत्र आहे, या पत्रावर तुमच्या इथे प्रिन्सिपलची साइन असणं अपेक्षित आहे. ओके. म्हणजे इथं प्रिन्सिपलचा स्टॅम्प आणि प्रिन्सिपलची साइन हे घेऊन या कागदासोबत तुमचं हॉल तिकीट, तुमचं आयडी कार्ड घेऊन सोबत तुम्हाला काय करायचं आहे, तिथे परीक्षा विभागात यायचं आहे. ओके. म्हणजे तुम्हाला समजलं असेल, की आता पुढे काय करायचं, की ज्याही विद्यार्थ्यांवर कॉपी केस झाली, त्यांनी नोटीस पाहायची. त्या नोटीसमध्ये आपलं नाव आलं का ते बघायचं. दिलेल्या वेळेत तुम्हाला पुणे विद्यापीठात दिलेल्या डॉक्युमेंट्ससह काय करायचं आहे, उपस्थित राहायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा, पुढचा प्रश्न आहे कॉपी केस झाल्यावर पुढं काय करायचं ते तुम्हाला सांगितलंय. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, की तुम्हाला शिक्षा काय होते, म्हणजे पनिशमेंट काय होते. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ज्या विद्यार्थ्यांवर कॉपी केस होते त्यांना 2 प्रकारच्या शिक्षा मी तरी झालेल्या बघितल्या आहे. नंबर 1, की त्याला त्या विषयासंदर्भात किमान ₹1000 फाईन हा भरावा लागतो. ओके. दुसरं एक महत्त्वाचं आहे, तुमचे कॉपी केसमध्ये जी काही मीटिंग होते, म्हणजे ॲक्चुअली जे काही त्या समितीसमोर, कमिटीसमोर जी काही मीटिंग होते, त्यामध्ये ठरलं जातं, की तुम्हाला त्याच विषयाचा पेपर द्यायचा का तुम्हाला त्या सेमिस्टरचे पुन्हा परीक्षा सर्व पेपर पुन्हा द्यावे लागतील का? याबाबतचा निर्णय होतो आणि तुमची जी काही एक पनिशमेंट लिस्ट येते, त्या पनिशमेंट लिस्टमध्ये काय केलं जातं, पूर्णपणे उल्लेख असतो, की तुम्ही ₹1000 फाईन भरायचा आणि संपूर्णतः पेपर द्यायचे किंवा हाच विषयाचा पेपर द्यायचा, असं स्पष्टपणे त्याच्यामध्ये उल्लेख केलेला असतो. ओके. म्हणजे तुम्हाला शिक्षा काय होते, एकतर ₹1000 फाईनही भरावा लागतो आणि दुसरं त्या विषयाची परीक्षा द्यावी लागते आणि तिसरा जो काही आहे, तर कधी-कधी सर्व त्या सेमिस्टरच्या परीक्षेचे पेपर पण तुम्हाला पुढच्या सेमिस्टरमध्ये द्यावे लागतील. म्हणजे एखादा विद्यार्थी असेल, जो 5व्या सेमिस्टरला असेल, म्हणजे तो टी-वाय बी-कॉमला आहे असं गृहीत धरा. टी-वाय बी-कॉमच्या त्याच्या 5व्या पेपरला कॉपी झाली. एक तर त्याला हाच 5वा पेपर पुढच्या 6व्या सेमला द्यावा लागतो किंवा 5व्या सेमिस्टरचे सगळे विषय पुन्हा 6व्या सेमिस्टरला पण द्यावे लागतात. ही अशी पण शिक्षा होऊ शकते. आता मुळामध्ये काय आहे, की जोपर्यंत तुम्ही त्या मीटिंगला प्रेझेंट राहत नाही, फाईन भरत नाही, तोपर्यंत तुमचा निकाल हा जाहीर होत नाही आणि कॉपी केस स्टुडंटचा निकाल ऑनलाईन जाहीर होत नाही. तो ऑफलाईनच कॉलेजकडे येतो. तर त्यामुळे तुम्ही दिलेल्या वेळेत काय करा, दिलेल्या मीटिंगच्या वेळेस तुम्ही उपस्थित राहा. उपस्थित राहिल्यानंतर तुम्ही काय करू शकता, तिथे फाईन जो काही सांगितला आहे, तो फाईन ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला पेड करायचा आहे. फाईन कसा पेड करायचा त्या संदर्भातला माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तो तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही फाईन पेड करू शकता. सो फाईन पेड झाल्यानंतर तुम्हाला त्याची संबंधित कॉपी विद्यापीठाच्या त्या संबंधित सेक्शनकडे दाखवा. त्यानंतर तुम्हाला तुमची हार्ड कॉपी कॉलेजकडे ट्रान्सफर केली जाईल. ओके. आणि त्यानंतरच तुमचा परीक्षा फॉर्म सुद्धा काय होतो, ओपन होतो पुढच्या सेमिस्टरचा. ओके. सो पुढच्या सेमिस्टरच्या वेळेस जर का फॉर्म भरताना अडचणी आली, तर तुमच्या अगोदरचं काय मॅटर आहे, तो तुम्हाला सॉल्व्ह करावा लागतो. त्याशिवाय तुम्हाला नवीन परीक्षा फॉर्म हा भरला जाणार नाहीये. तर तुम्हाला सर्व पेपर द्यावे लागतील का? तर द्यावे लागू शकतात किंवा
त्याच विषयाचा पेपर पण द्यावा लागतो. जर का तुमच्या एक्झाम फॉर्ममध्ये त्या सेमिस्टरचे सर्व सब्जेक्ट आले, तर तुम्हाला द्यावे लागतील. पण तत्पूर्वी जर का तुमचा निकाल आलेला असेल, तर त्या निकालामध्ये जे काही सब्जेक्ट मेन्शन केलेले असतील, तर ज्या विषयात पास आहे ते विषय पुन्हा सिलेक्ट करण्याची आवश्यकता नाही. त्याच्या व्यतिरिक्त विषय सिलेक्ट करून तुम्ही परीक्षा फॉर्म भरू शकता आणि परीक्षा देऊ शकता. सो या पद्धतीने तुम्हाला संपूर्णतः माहिती दिलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी YouTube चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.